नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. सिद्धपेठ आळंदीतील आंब्याच्या झाडाच्या परिसरात 19 वर्षीय वारकरी विद्यार्थी मृतावस्थेत आढळला. गणेश जयराम भोये, राहणार पोविळवंडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक असं त्याचं नाव आहे. गणेश भोये हा आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. मोबाईलवर बोलत चाललेल्या सिमेंट मिक्सर चालकाच्या बेदरकारपणामुळे मिक्सरची धडक बसून झालेल्या अपघातात सायकलस्वार शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय. ही घटना एस्केप कंपनीजवळ गुरुवारी दुपारी 12:30च्या सुमारास घडली, तर बुधवारी रात्री 9:15च्या सुमारास पुणे आळंदी पालखी मार्गावर येथे ट्रेलरच्या धडकेत 72 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय. कंपनीजवळील अपघातात फारुख उर्फ रेहान शकील तांबोळी, वय 15, राहणार चिंचवडे नगर, चिंचवड असे मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलाचं नाव आहे. मिक्सर चालक निवृत्ती उद्धव गिरी, व 39, राहणार पद्मावती रस्ता, आळंदी तालुका खेड याला पोलिसांनी अटक केली आहे. फारुख हा चिंचवड येथील एका शाळेत 9वीच्या वर्गात शिकत होता. गुरुवारी शाळा सुटल्यानंतर तो सायकलवरून घरी चालला होता. एस्केप कंपनीजवळ पाठीमागून मोबाईलवर बोलत आलेल्या सिमेंट मिक्सरवरील चालकाने सायकलवर चाललेल्या फारुखला धडक दिली. यात मिक्सर खाली चिरडल्याने फारुखचा जागीच मृत्यू झाला. येथील अपघातात सुरेश बाबूराव गोरडे, वय 72, राहणार परांडेनगर, दिघी यांचा मृत्यू झालाय. गोरडे हे बुधवारी रात्री 9:15च्या सुमारास पुणे आळंदी रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी भरधाव ट्रेलरने त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इराण इस्रायल संघर्षाचे ढग आता औद्योगिक पट्ट्यावर घोंगावू लागलेत. आखाती देशांमधील युद्धामुळे औद्योगिक गॅस आणि इंधन पुरवठ्याची साखळी पूर्णतः विस्कळीत झाली असून उत्पादनावर त्याचा प्रचंड विपरीत परिणाम झालाय. चाकण शहरात देखील मोठ्या रांगा दररोज पाहायला मिळत आहेत. चाकण MIDC मधील कारखाने आणि कॅन्टीन व्यावसायिक अडचणीत आले आहेत. औद्योगिक आणि व्यावसायिक गॅस तुटवड्यामुळे चाकण MIDC मधील गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा वापर करणारे उद्योग प्रभावित झाले आहेत. तसेच उद्योगांमधील कॅन्टीन व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. व्यावसायिक गॅस तुटवड्यामुळे अनेक कॅन्टीन बंद ठेवण्याची वेळ आली असून चाकण MIDC मधील कामगार आणि कॅन्टीन व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. किमान MNGLच्या पाईपलाईनद्वारे होणारा गॅस पुरवठा सुरळीत असल्यानं काही प्रमाणात उत्पादन घेणे शक्य असल्याचं उद्योजकांनी सांगितलं. मात्र ज्या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा वापर होतो असे येथील सुमारे 30% उद्योग सध्या प्रभावित झाले आहेत. आखाती भागातील तणाव आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम आता हॉटेलसह उद्योगावरही जाणवू लागलाय. व्यावसायिक LPG गॅसचा पुरवठा खंडित झाल्यानं अनेक हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली आहे. सध्या चाकण औद्योगिक भागातील काही कॅन्टीन आणि हॉटेल्स शिल्लक गॅस साठ्यावर व्यवसाय सुरू ठेवत असले तरी ही परिस्थिती अशीच राहिल्यास पुढील 2 दिवसांत सुमारे 80% कॅन्टीन बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात गॅस मिळेल की नाही या भीतीने अनेक ग्राहकांनी एकाच वेळी बुकिंग करण्यास सुरुवात केली. अचानक वाढलेल्या मागणीमुळे ऑनलाईन बुकिंग प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक थेट एजन्सीकडे जाऊन सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न करत असल्यानं 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा सर्वत्र पाहायला मिळत आहेत. चाकण औद्योगिक भागात लाखो कामगार विविध कंपन्यांमध्ये काम करत आहेत. त्यामध्ये कंत्राटी कामगार तसेच सुरक्षा रक्षक यांचाही समावेश आहे. खाजगी आणि कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले कॅन्टीन व्यावसायिक येथील कंपन्यांना चहा, नाश्ता आणि जेवणाचा पुरवठा करतात. MIDC परिसरात सुमारे शेकडो कॅन्टीन कार्यरत आहेत. गॅसची टंचाई असल्यामुळे अनेक कॅन्टीन चालकांना कंपन्यांना 2 वेळचा चहा पुरवठा करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे कॅन्टीन बंद ठेवण्याची वेळ निर्माण झाली आहे. गॅस टंचाईमुळे MIDC परिसरातील कॅन्टीन बंद ठेवण्याची वेळ आली आहे. चाकण MIDC परिसरात हॉटेल व कॅन्टीन व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी सांगितले की आमच्या हॉटेलमधून अनेक कंपन्यांना चहा, नाश्ता आणि जेवणाचा पुरवठा केला जातो. सध्या गॅस तुटवड्याने अडचणी येत आहेत. ही परिस्थिती कायम राहिली तर आमचा व्यवसाय ठप्प होण्याची भीती आहे. खेड तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागातही ठरल्याप्रमाणे गॅस सिलेंडर वितरण वाहने येणे बंद झाल्यानं ग्रामीण भागातील ग्राहक शेतीची कामे सोडून एजन्सी ऑफिसमध्ये येऊन सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत आहेत. आखाती देशातील युद्धाच्या झळा गावगाड्यापर्यंत पोहोचल्या आहेत. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं अनेक हॉटेल चालकांनी लाकडांच्या चुलीचा पर्याय स्वीकारला आहे. लाकडांच्या वखारी सध्या मोठी गर्दी दिसून येत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर काही हॉटेल व्यावसायिक आणि लाकूड वखार व्यावसायिक यांच्याशी पुणे लाईव्हने बोलण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यावसायिकांनी काय सांगितलं आहे जाणून घेऊया. सिद्धेश प्रकाश गोरे. बरं, आता लाकडं कुठे चालवलं तुम्ही? खानावेसाठी. मेससाठी. ह्याच्या अगोदर तुम्ही लाकडं वापरत नाही लाकडं वापरत. आता का वापरताय? आता ते कमर्शियल गॅस भेटत नाही ना. भेटतच नाही अजिबात. नाही भेटत. आता लाकडं चालवली चुलीची व्यवस्था केलेली. अच्छा, काय रेडीमेड केली का काय केलं? रेडीमेड चूल आणली का काय केलं? रेडीमेड चूल आणलेली. रेडीमेड चूल आणली. आता ते गॅसच्या तुलनेत लाकडं स्वस्त वाटतायत का काय प्रकार आहे नेमका?
का त्रासदायक वाटतात लाकडं त्रासदायक वाटत लाकडं. म्हणजे पहिलं गॅसवरती होत होतं, आता लाकडांवरती करायचं. लाकडांवरती आलेले आता म्हणजे तुमचं काम वाढले थोडं. काम वाढले. कुठे आहे तुमच्या खानावर? आंबेडा चौकामध्ये खुले बरं, तुमचा काय व्यवसाय आहे? मेस आहे माझं, कुठं आहे मिस? वाघजाईनगर खराबवाडी. बरं, मग आता तुम्ही लाकडं न्यायला आलेत का हो, बरं? गॅसचा हे नाही आहे ना. ह्याच्या अगोदर तुम्ही लाकडं वापरत नाही, होते? नाही, कधीच नव्हते कधीच वापरत? नाही. पहिल्यांदाच लाकडं हो, पहिल्यांदाच. आता तुमच्याकडे बिलकुल गॅस शिल्लक नाही? गॅसच नाही, एक पण गॅस नाही. एक पण. बरं, तुमच्या मेसला किती लोकांचं तुम्ही जेवण तयार करता? 200 लोकांचं. 200 लोकांचं. हो. बरं, मग आता सिलेंडर तुम्ही मागणी केली तर तुम्हाला सिलेंडर मिळतच नाही. मिळतच व्यावसायिक पुरवठाच नाही. बंद केलेला आहे हो. त्यांनी. जर समजा तुम्ही ब्लॅकच्या बाजारातून घ्यायचा प्रयत्न केला का? नाही, मी केला पण मिळतच नाहीये. मिळतच नाही. जर समजा ब्लॅक मध्ये तुम्हाला काही किंमत कोणी सांगितली का? आम्हाला जी कळली ती 10-12 हजार रुपये एक ब्लॅकचा सिलेंडर पडतोय असं होतं. 3-4 हजार रुपये सांगितले मला. 3-4 हजार रुपये सांगितले. मग ती खूप होती. हो, खूप होती. त्याच्यामुळे मग तुम्ही आता इकडे आणि वळले. त्यांच्याकडे उपलब्ध पण नाहीये. सांगून म्हणजे मागितलं त्यांना पण ते नाही म्हणले, आता नाहीये सध्या. बरं, तुमचे कुठे मेस कुठे आहे तुमची? वाघजाईनगर खराबवाडी. जयनगरला. हो, काय नाव मेसचं? जय श्री महाकाल कॅटर्स. आता तुम्ही जोपर्यंत सिलेंडरचा पुरवठा सुरळीत हो, होत नाही तोपर्यंत लाकडावर लाकडांवर स्वयंपाक करणार. लाकडांवर. आता हा शक्य होणार आहे का तुमच्या तिथल्या आचार्य नाही, किंवा- अवघड जाते. हां. पण काय करणार, काय व्यवसाय बंद नाही करू शकत. तुमचं नाव काय? अमोल शंकर घोगरे. बरं. आता तुमचा लाकूड व्यवसाय कधीपासून आहे तुमचा? ही माझी 4थी पिढी आहे. माझे पंजोबा, आजोबा, वडील आणि आता मी करतोय त्यांच्यानंतर. तर आता हे कमर्शियल गॅस बंद झाल्यामुळं हॉटेल व्यावसायिकांचा सध्या लाकडाकडे कल वाढलेला आहे. बरं, आता इथून मागे म्हणजे जी लोक गॅसवरती करत होती ती लोक पण आता लाकडांवरती हो. स्वयंपाक करायकडं. गॅस मिळत नसल्यामुळं ते लाकडाकडं वळालेले आहेत. मग किती फरक दिसतोय तुम्हाला मागच्या 3-4 दिवसामध्ये? थोडा फरक म्हणजे लोड वाढलेला आहे गिरायकांचा. हां. सरपण आपल्याकडे वाढलेलं असल्यामुळं गिरायक आपल्याकडे जास्त येतं. गावातही इतर वाकरी आहेत पण वाढलेलं सरपण असल्यामुळं आपल्याकडे गिरायक येतं. ओमकार बनासे. तर काय साऊथ इंडियन वगैरे सगळं बंद आहे. 2 दिवस झाले मी बंद केलेले. भेटतच नाही. भेटलं तरी ब्लॅकने भेटतो. आणि त्याचं काय आपल्याला कस्टमर म्हणतात एवढं महाग नको आहे आपल्याला. पण आता काय पर्याय काय केला तुम्ही? पर्याय पहिल्यांदा आम्ही लाकडी भट्टी आणली होती. त्याच्याने भरपूर धूर होतो आहे. पर्याय एक आता इलेक्ट्रिक भट्टी आणली, त्याच्यावर चालू आहे एकदम स्लो. पुणे मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये सुरू असलेल्या रस्ते विकास आणि इतर प्रकल्पांचे भूसंपादन करण्यासाठी गती देण्यात येईल. आवश्यक निधी महापालिका आणि राज्य शासन दोन्हीकडून उपलब्ध करून दिला जाईल. कालबद्ध नियोजनासाठी लवकरच आढावा बैठक घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पुणे नाशिक महामार्ग नाशिक फाटा ते इंद्रायणी नदीपर्यंत 61 मीटर रुंदीकरणासाठी भूसंपादनाकरिता निधीची कमतरता पडणार नसल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चाकण औद्योगिक भागात वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी आज विधानसभेत चर्चा झाली. आमदारांनी पुणे नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंड्या आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेबाबत राज्य शासनाचे लक्ष वेधले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सकारात्मक प्रतिसाद दिला. आळंदी देवाची तालुका खेड येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विज्ञान समिती अंतर्गत विज्ञान छंद मंडळाच्या वतीनं इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान सहलीचं आयोजन करण्यात आलं. या सहलीत विद्यार्थ्यांना ऑटो क्लस्टर सायन्स पार्क पिंपरी येथे भेट देण्याची संधी मिळाली. वाळद तालुका खेड येथे रोटरी क्लब ऑफ निगडी व एका कंपनीच्या वतीनं जिल्हा परिषद शाळेच्या 15 लाखांचा बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. राजगुरुनगर येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयातील 1976च्या 10वीच्या बॅचच्या साठी पार केलेल्या ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. 2 दिवसांपूर्वी शेंदुर्ली या ठिकाणी नागरिकांना बिबट्या निदर्शनास आला होता. खबरदारी म्हणून गावातील ग्रामस्थ मंडळींनी चर्चा केली की सदर ठिकाणाची पाहणी करून त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा आणि तात्काळ संबंधित अधिकारी यांनी दखलही घेतली आणि त्या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावलाय. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत जिल्हा कृषी अधिकारी यांची सभापती जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट घेतली आहे.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 3 पथकानं खेड तालुक्यातील बहुळगाव परिसरात अवैध गावठी दारू निर्मितीवर मोठी कारवाई केली आहे. पठारे वस्ती येथे सुरू असलेल्या या बेकायदेशीर अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रसायन नष्ट केलंय. आमदार बाबाजी काळे यांनी चाकण आणि खेड नगर परिषदेचा प्रश्न थेट विधानसभा अधिवेशनात मांडला. खेड तालुक्यामध्ये 3 नगर परिषद आहेत. यामध्ये चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी या 3 पैकी चाकण आणि राजगुरुनगर नगर परिषदेचा अद्यापही विकास आराखडा मंजूर न झाल्याने सभागृहात आमदार बाबाजी काळे यांनी खंत व्यक्त केली. सभागृहात बोलताना ते म्हणाले की माझ्या तालुक्यामध्ये राजगुरुनगर आणि चाकण नगर परिषद या अत्यंत महत्त्वाच्या नगर परिषद आहेत. या नगर परिषदांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी देणे गरजेचे आहे. अद्यापपर्यंत नगर परिषद स्थापन झाल्यापासून परिषदेचा विकास आराखडा मंजूर झालेला नाही. कोणत्या अडचणीमुळे राहिला याची आम्हाला कल्पना नाही, परंतु या नगर परिषदेच्या हद्दीत असणाऱ्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी, जिल्हा परिषदेचे रस्ते आणि आरोग्य विभाग हे सगळं अजूनही जिल्हा परिषदेकडे आहे. त्यामुळे त्याला दुरुस्तीसाठी निधी मिळत नाही. नवीन इमारत उभी होत नाही. दरम्यान नगर परिषद अस्तित्वात आल्या, निवडणुका होतात, परंतु आर्थिक तरतुदी त्या ठिकाणी न झाल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे, स्वतःची नगर परिषदांना आरोग्य व्यवस्था होण्यासाठी, मोठे हॉस्पिटल बांधण्यासाठी, शाळा बांधण्यासाठी आणि अंतर्गत सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळावा की जेणेकरून शाळा, हॉस्पिटल, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा राबवता येतील. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून हस्तांतरित करून नगर परिषदेच्या ताब्यात देण्यात याव्या अशी मागणी आमदार बाबाजी काळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. मोठी हॉस्पिटल बांधण्यासाठी, शाळा बांधण्यासाठी आणि अंतर्गत त्या ठिकाणी सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या ठिकाणी मिळावा की जेणे आळंदीचा समावेश टेम्पल डाऊन डेव्हलपमेंट योजनेत करावा. राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत लक्षवेधीद्वारे केंद्र सरकारकडे मागणी. लाखो वारकऱ्यांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदी शहराचा समावेश केंद्र सरकारच्या टेम्पल टाउन डेव्हलपमेंट योजनेत करावा अशी मागणी राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी राज्यसभेत केली. लक्षवेधीद्वारे ही मागणी करीत संत परंपरेचे महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या आळंदीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राने विशेष पावले उचलावीत असे त्यांनी स्पष्ट केले. आळंदी व ग्रामीण परिसरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. आखाती देशात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता स्थानिक पातळीवर जाणवू लागला असून आळंदी शहर व ग्रामीण परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील व ग्रामीण परिसरातील अनेक गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्याने नागरिक सकाळपासूनच रांगा लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्याबद्दल आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांचा सन्मान करण्यात आला. सशस्त्र सेना ध्वजदिन 2024-25 निमित्त राबवण्यात आलेल्या निधी संकलन मोहिमेत उल्लेखनीय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर व संगीता येलमेवाड लेखापाल यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे यांच्याकडून प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी अॅडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांच्या सूचनेनुसार खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ही निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश अरगडे, गुलाब पारखी, दीप्ती भोगाडे, तनुजा घनवट, विनाय मुंगसे आदी उपस्थित होते. इराण इस्रायल संघर्षाचे ढग आता औद्योगिक पट्ट्यावर घोंगावू लागलेत. आखाती देशांमधील युद्धामुळे औद्योगिक गॅस आणि इंधन पुरवठ्याची साखळी पूर्णतः विस्कळीत झाली आहे. उत्पादनावर सुद्धा त्याचा प्रचंड विपरीत परिणाम झालाय. चाकण शहरात देखील मोठ्या रांगा दररोज पाहायला मिळत आहेत. खेड तालुक्यातील गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी नागरिकांना काय आवाहन केलंय हे जाणून घेऊया. एकूण 1,25,000च्या आसपास म्हणजे 1.25 लाखाच्या आसपास घरगुती हाऊसहोल्ड्स आहेत ज्यांना घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित होत असतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही. याद्वारे मी सर्व खेड तालुक्याच्या नागरिकांना आवाहन करीत आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपण बुकिंग केल्यानंतर आपल्याला घरपोच जे नेहमीप्रमाणे घरपोच गॅस सिलेंडर प्राप्त होईल. आपल्याला रांगेत उभं राहण्याची, गॅस सिलेंडर प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारे कोणत्याही दलालांमार्फत हे करण्याची आवश्यकता नाही. आपण कृपया संयम ठेवावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासनामार्फत आपणास आवाहन करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचं जर काळा बाजारामध्ये किंवा अतिरिक्त पैशाची मागणी कोणत्याही ठिकाणी होत असेल तर त्याची माहिती आपण आम्हाला कळवा. त्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू. आम्ही कोणत्याही प्रकारचा काळा बाजार जर होत असेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पथकांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे.
त्यामध्ये आपण आपलं बुकिंग केल्यास आपल्याला घरगुती गॅसचं सिलेंडर हे घरपोच प्राप्त होईल. बुकिंग वितरकांची देखील चर्चा करून त्याची कोणती टेक्निकल अडचण असेल तर ते दूर करतील आणि सर्वांना घरपोच गॅसचा पुरवठा नक्कीच होईल. खेड पंचायत समितीतील सभापती निवडीनंतर सुरू झालेल्या आरोपांच्या फैरी दररोज पाहायला मिळतात. राष्ट्रवादीने केलेल्या टीकेला शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर देण्यात आलंय. मला त्यांना सांगायचंय, तुम्ही ते पुरावे द्या अगर देऊ नका, परंतु तुमच्यावर जे सांगण्यात आलं की तुम्ही लोकांना फसवलं नाही, तुम्ही जे नाकारताय ना त्याचे पुरावे आम्ही या ठिकाणी आज पत्रकार परिषदेमध्ये आणलेले आहे. आमच्या सोबत जे फसवलेले आहेत त्या या ठिकाणी उपस्थित आहे. झाल्यानंतर वागणुकीसाठी त्याला त्या अधिकाऱ्यांकडे गेलो होतो, तर त्यांनी आम्हाला सक्सेशन लेटर आणायला सांगितलं होतं. तर त्यानंतर चाकणमध्ये वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमन सोडून अन्य कामात अधिक स्वारस्य दाखवले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. सर्वसामान्य माणसाला हेरून आर्थिक कारणांनी त्रास दिला जात असल्याचा आरोप पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते निलेश कड पाटील यांनी केला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड. आज आपण आता इथं पाहतोय की आंबेठाण चौकामध्ये लाईन लागलेली ट्रॅफिकची, आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजे एक तर ट्रॅफिक मुक्त तर काही चाकण झालेलं नाही, आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक शाखेकडून सर्वसामान्य लोकांना टार्गेट केलं जाते. त्यांच्या गाड्यांच्या नंबर प्लेट कायद्यात नाही म्हणून किंवा काहीतरी कारणं काढून त्यांना दंड लावण्याचा आधी प्रयत्न होतो, किंवा दंड देण्यापूर्वी त्यांना एक संधी दिली जाते की तुम्ही बाबा तडजोड करा. हे काय चाललंय, मला म्हणजे माझी विनंती आहे आयुक्त साहेबांना की जे तिथं वार्डन आहे किंवा जे काय अन्य कर्मचारी आहे, हे मोठ्या प्रमाणावर जे MIDCमध्ये ट्रॅफिक होतं किंवा लोकांना जी असुविधा होती, काही अधिकारी आणि कर्मचारी चांगले, पण काही अधिकारी आणि कर्मचारी अक्षरशः वेठीस धरतात ते. म्हणजे लोकांनी आता इथं गॅसला लाईन लावायची का लाकडं आणायची का बाकीच्या गोष्टी करायच्या का, ह्या अशा गिग जे वर्कर आहे ह्यांची आता MH25 आहे बघा, दाखवा, माझी विनंती आहे. आता हे पोट भरायला लोक आलेली आहे, म्हणजे या पोट भरणाऱ्या माणसाला MH25 आहे म्हणूनही त्याच्यावर कारवाई केली जाईल. म्हणजे काय करायचं, सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं, असं आमचं म्हणजे आव्हान आहे पोलीस प्रशासनाला की हे जे लोक आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आणि सर्वसामान्य लोक आज जे काय म्हणजे त्यांचं हातातोंडाशी जे काही मेळ घालायचं आहे त्याच्यात प्रचंड त्यांचं श्रम जाते. मागच तुम्ही बातमी दाखवली होती की एका शेतकऱ्याला टोपी 750 रुपयाची पडली, 20 रुपयाची टोपी. म्हणजे नक्की करायचं काय की टोटल अख्खं व्यापारी गाव आहे, सगळं संपुष्टात आणायचं का इथला व्यापार. आणि लोकांना मी काय म्हणतो, वाहतूक नियमन नियंत्रण हे तुमचं काम आहे, आम्ही त्याच्यात कुठंच हस्तक्षेप करत नाही, पण विनाकारण हॅरेसमेंट सर्वसामान्य जो काय मोटरसायकल चालक आहे किंवा अन्य कोणत्याही गाडीवाला असू त्याला करणं हे बरोबर नाही आहे. आणि याबाबत आम्ही रीतसर आता आयुक्त साहेबांना तक्रार देखील करणार आहे, आणि वरही शासनाकडे हे करणार तक्रार. तसेच मी या तालुक्याचे आमदार साहेब जे आहेत बाबाजी काळे साहेब, त्यांनाही विनंती करतो की तुम्ही विधानसभेमध्ये हा प्रश्न घेतला पाहिजे की विनाकारण लोकांना हॅरेसमेंट जी होती. आज मला अक्षरशः वारंवार लोकांचे फोन येतात की आमची गाडी पकडली, आम्हाला हे केलं. म्हणजे तुम्ही कारवाई करा. बुलेटवाल्यांचं मी काय म्हणतो, ज्याचा आवाज आहे मोठा किंवा सायलेन्सर आहे, कारवाई केली नक्कीच कौतुक आहे, पण अशा प्रकारे एखादा जर कामाला चाललाय सर्वसामान्य माणूस त्याला अडवायचं नडवायचं हे चांगलं नाही आहे. मग ती कृती समितीमार्फत असू नाही तर कुणी असू, केवळ चांगल्या सर्वसामान्य लोकांना जर अशा प्रकारे त्रास होत असेल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे, आणि याचा आम्ही विरोध करणार. बुलेटच्या कारवाया सुद्धा पोलिसांकडून ज्या कारवाया केल्या जातात ना, सर्वसामान्य माणसावर मोठ्या राजकीय विरोधात ते तर आहेच, कुख्यात गुन्हेगार यांच्या गाड्या सोडल्या जातात. त्या गोष्टींचं पण आता त्यांनी हे केलं पाहिजे आत्मचिंतन की आपण काय करतोय. मी काय म्हणतो, एखादा रिक्षावाला किंवा कोण यांना कुणी लगेच टार्गेट करते, पण मोठ्यांना टार्गेट करत नाही. सर्वसामान्यांना जो टार्गेट होते ते अतिशय चुकीची गोष्ट आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.